दिनांक 1/2/2024 रोजी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना सोलापूर शहर हद्दीत रात्र गस्ती दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका इसमाकडे 2 देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व सध्या तो सिद्धारूढ मठ गवळी वस्ती या ठिकाणी थांबलाय। त्यानुसार तपास पथकानं मिळालेल्या बातमीप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन बातमीतील वर्णनाप्रमाणे एक इसम मिळून आला। त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकानं अधिक चौकशी केली असता तो अल्पवयीन बालक असल्याचं दिसून आलं। नमूद अल्पवयीन बालकाची त्याचे पालक यांच्याकरवी चौकशी केली असता अल्पवयीन बालकानं 2 महिन्यापूर्वी नाशिक येथे राहणारा इसम अभिजित श्याम पवार यांच्यामार्फत इसम नामे प्रशांत अशोक जाधव यांच्याकडून एक गावठी पिस्तूल 30,000 रुपयांमध्ये खरेदी केलं होतं। नमूद गावठी पिस्तूल हे अल्पवयीन बालकानं त्याचा मित्र प्रथमेश व्यंकटेश करणकोट वय वर्ष 23 यास 35,000 रुपयांमध्ये विक्री केलं असून सध्या ते गावठी पिस्तूल प्रथमेश व्यंकटेश करणकोट यानं स्वतःच्या ताब्यात ठेवले असल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे निष्पन्न माहितीवरून प्रथमेश व्यंकटेश करणकोट यास गवळी वस्ती येथून ताब्यातून घेऊन त्याच्याकडील एक देशी बनावटीचे 35,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आलाय व गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास MIDC पोलीस ठाणे करीत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।